नमस्कार. आज मी बनवणार आहे अगदी स्वादिष्ट आणि झटपट तयार होणारा पदार्थ म्हणजे व्हेज पुलाव. तर पहा, व्हेज पुलाव हा घरातील सगळ्यांनाच आवडतो आणि व्हेज पुलाव हा असा पदार्थ आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातात. तर आज एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट व्हेज पुलावची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, व्हेज पुलाव बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि आता बासमती तांदूळ उकडण्यासाठी छान एका पातेल्यामध्ये 2 तांबे पाणी वगैरे टाकलं आणि त्याच्यामध्ये तेजपत्ता आणि नंतर मग लवंग, दालचिनी वगैरे टाकून दिले आणि नंतर पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ वगैरे टाकलं आणि त्याच्यामध्ये आता आपण छान 70 ते 80% तांदूळ आपण शिजवून घेणार आहोत. तर पहा, थोडंसं पळीभर तेलही टाकलं जेणेकरून तांदूळ एकमेकांना चिकटत वगैरे नाही. तर पहा, पाण्याला उकळी आली की लगेच त्याच्यामध्ये बासमती तांदूळ छान धुवून त्याच्यामध्ये शिजण्यासाठी टाकलं. तर पहा, 5 ते 10 मिनिटांमध्ये मंद गॅसवरती आपले बासमती राईस हा 70 ते 80% आपल्याला शिजून वगैरे घ्यायचा आहे. बासमती तांदूळ शिजतोय तोपर्यंत आपण आपल्या भाज्यांची तयारी करू. तर पहा, व्हेज पुलावमध्ये टाकण्यासाठी मी इथे दही, बटाटा, थोडासा पुदिना, शिमला मिर्च, कोबी, पनीर आणि थोडासा उभा चिरलेला कांदा वगैरे घेतलेला आहे. तर पहा, बाकीच्या काही जास्त भाज्या वगैरे घेतलेल्या नाही. जेवढ्या घरामध्ये अवेलेबल होत्या तेवढ्याच भाज्या मी आज पुलावमध्ये टाकणार आहे. तर पहा, सर्व भाज्या आपण दहीमध्ये मॅरिनेट करण्यासाठी कमीत कमी 10 ते 15 मिनटं ठेवू. तर पहा, एका बाउलमध्ये दही टाकलं आणि त्याच्यामध्ये नंतर आपण ज्या चिरलेल्या भाज्या वगैरे होत्या त्या छान पाण्याने धुवून त्या दह्यामध्ये टाकल्या. तर पहा, सर्व भाज्या दह्यामध्ये टाकून झाल्या की त्याच्यामध्ये वरतून पुदिना वगैरे टाकला आणि नंतर मग थोडंसं लाल तिखट आणि कस्तुरी मेथी, हळद आणि थोडासा गरम मसाला वगैरे टाकला. तर पहा, आपण याच्यामध्ये दही टाकले त्याच्यामुळे या मॅरिनेट करताना आपल्याला मीठ वगैरे लगेच टाकायचं नाही, कारण की दही आणि मीठ टाकलं की लगेच त्याला जास्त पाणी सुटतं. त्याच्यामुळे मीठ आपण नंतर टाकणार आहोत आणि पनीरही नंतर टाकणार आहोत, कारण की नंतर ही सर्व भाज्या आपल्याला हलवायला पातेल्यामध्ये टाकल्या की पनीर तुटून जातं. त्याच्यामुळं पनीर आपण सर्वात नंतर शेवटी टाकणार आहोत. तर पहा, सर्व भाज्या दह्यामध्ये आणि मसाल्यांमध्ये छान एकत्र करून त्याला झाकण लावून बाजूला 10 ते 15 मिनिटासाठी ठेवून देते. व्हेज पुलावमध्ये तसं पाहिलं तर खूप भाज्या वगैरे टाकतात, पण आपल्या गरिबाचा पुलाव आहे त्याच्यामुळे घरामध्ये जो भाज्या वगैरे अवेलेबल होत्या त्याच भाज्या वगैरे मी टाकल्यात. प्रत्येक वेळी व्हेज पुलाव बनवताना मी एवढ्याच भाज्या वगैरे टाकते. जर वाटाणा वगैरे अवेलेबल असेल तर वाटाणा वगैरे टाकते. तर पहा, आपला तांदूळही छान 70 ते 80% उकडून झालेला आहे. तांदूळ उकडून झाले ते एका जाळीच्या भांड्यामध्ये ओतून ठेवले, म्हणजे तोपर्यंत त्याचं पाणी वगैरे निथळते. तर पहा, आता एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल वगैरे टाकलं, त्याच्यामध्ये जिरी, कढीपत्ता आणि लसूण वगैरे टाकला आणि वरतून उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे. तर कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आपण दह्यामध्ये कांदा वगैरे टाकला नाही, कारण की कच्चा कांदा टाकला की पुलावची टेस्ट बदलते. त्याच्यामुळे कांदा बाजूलाच ठेवला होता, तो आता आपण छान परतून घेऊ. तर पहा, तांदूळ तोपर्यंत आपले पाणी निथळून वगैरे जाते. तर पहा, कांदा लालसर झाला नंतर त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेल्या सर्व भाज्या वगैरे टाकून दिल्या. तर पहा, मीठ टाकलं असतं तर जास्त पाणी सुटलं असतं, पण मीठ टाकलं नाही त्याच्यामुळं थोडंसं दह्याचं पाणी त्याच्यामध्ये आहे. तर पहा, ह्या भाज्या आपल्याला कमीत कमी 5 ते 7 मिनटं मंद गॅसवरती शिजवून वगैरे घ्यायच्या आहेत. तर पहा, मध्ये मध्ये 1 ते 2 वेळेस भाज्या हलवून चेक केल्या शिजल्या की नाही. तर पहा, आपल्या भाज्याही छान व्यवस्थित शिजलेल्या आहेत. तर पहा, वरतून त्याच्यामध्ये आत्ता थोडंसं मीठ वगैरे टाकलं आणि वरतून आता आपण त्याच्यामध्ये आपला जो काही उकडलेला राईस आहे त्याच्यावरतून आपण राईस वगैरे टाकून देणार आहोत. राईस टाकण्याच्या आधी त्याच्यामध्ये आपण जे तांदूळ उकडलेलं पाणी होतं ते थोडंसं त्याच्यामध्ये टाकून दिलं, कारण की भाज्या खूपच सुक्या वाटत होत्या. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे टाकलं. तर पहा, वरतून छान भाताची लेयर वगैरे लावून दिली. व्हेज पुलाव करायचा म्हटलं की त्याच्यामध्ये भाज्या ह्या असतात आणि खूप भाज्या असल्यामुळं एखादी गोष्ट राहूनच जाते. तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, आज व्हेज पुलाव करताना माझ्याकडनं कोणती चूक झाली आणि कोणता त्याच्यामध्ये पदार्थ टाकायला मिस झाला. तर पहा, अशी एखादी रेसिपी शेअर करायची म्हटलं की कधी कधी चुका वगैरे होतात. तर पहा, छान त्याच्यामध्ये पांढरा राईस टाकून वगैरे दिला आणि वरतून छान कोथिंबीर वगैरे टाकली आणि छान तूप, गावरान तूप वगैरे टाकलं. तर पहा, 5 ते 10 मिनटं वाफ घेऊन आपला छान व्हेज पुलाव तयार आहे.